हाय. आज आपण ही कॉटन जामदानी साडी बघत आहोत. दिसायला अतिशय सुंदर आहे. कलर्स तुम्ही यामध्ये दाखवणारच आहे, पण या साडीबद्दल आपण बघून घेऊ. तर ही साडी कॉटन आहे. त्यानंतर ही पॉवरलूम आहे, मशीन मेडच आहे, हँडलूम नाहीये. ओके. त्यानंतर पण यामध्ये ना छान असे बुट्टे आहे, जरीचे बुट्टे आहे. हे बघा, असे एकदम जवळून मी दाखवते. असे जरीचे बुट्टे आहे आणि अशी त्याची बॉर्डर आहे आणि थ्रेड बुट्टा पण आहे. व्हाईट बुट्टा, थ्रेड बुट्टा आणि थोडासा जरी बुट्टा असे पूर्ण साडीवर आहे. पूर्ण असं नाहीये की फक्त पदरावरतीच आहे किंवा पदराजवळच आहे, पूर्ण साडीवरती ते आहे. छान असा त्याची बॉर्डर पण इतकी सुंदर आहे. छान असं ही साडी आपण कधी पण कॅरी करू शकतो. त्यानंतर असा त्याचा पदर आहे आणि नेसायला पण अगदी हलकी फुलकी आहे. अजिबात वजन नाहीये याचं. आणि तुम्ही बघत आहात अशी ही साडी आहे. थोडीशी ट्रान्सपरंट आहे, म्हणजे असं जर बघितलं तर इथून पोट दिसतं. एकदमच असं म्हणणार नाही की ट्रान्सपरंट नाहीये, पण जर असं तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही असं असं करू शकता. असं राहिलं तरी पण पोट दिसत नाही. किंवा जर असं कम्फर्टेबल नसाल तर सरळ तुम्ही इथे पिनअप करू शकता. हे बघा, पिनअप केल्यावर पण किती छान दिसतं. ओके. माझ्या केसांकडे जरा दुर्लक्ष करा, कारण आज केस धुतल्यानंतर ते असेच होतात. तर अशी ही मस्त अशी साडी आहे आणि यामधले कलर्स आपल्याकडे पूर्ण कलर्स आहे. हा जो आहे हा ग्रे कलर आहे, अगदी लाईट ग्रे कलर आहे. आणि हा जो कलर आहे ना, मी यासाठी घेतला कारण बऱ्याचदा काय होतं, जेव्हा नवरात्र असतात, नवरात्रामध्ये बऱ्याच वेळेस ग्रे कलरच्या साड्या आपल्याकडे नसतात. अशा वेळेस ही साडी तुम्ही तुमच्या वॉर्डरोब मध्ये आत्ताच घेऊन घ्या, म्हणजे नवरात्रात तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल. तर अशी ही छानशी अशी ग्रे कलरची साडी आणि यामधले कलर्स आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आपण पिंक कलर बघू. माझा फेवरेट पिंक कलर. हे बघा किती सुंदर आहे साडी. आणि पूर्ण साड्या अशाच आहे, कारण यामध्ये फक्त कलर वेगळे आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण उघडत नाही, फक्त कलर इतका दाखवते. ओके. तर सेम जशी मी नेसली आहे तशीच साडी आहे. याचा पदर एकदा दाखवून देते. तर याचा असा पदर आहे आणि ना याचा ब्लाउज दाखवते तुम्हाला. नेसता पदर पण दाखवते, कारण नेसता पदर थोडा वेगळा आहे. ठीक आहे. तर एक काम करते, ही आपण उघडूनच घेऊ. तर हा आहे पदर. त्यानंतर हे बघा, अशी ही साडी आहे. तर हा त्याचा नेसता पदर आहे. हा नेसता पदर थोडासा असा लाइनिंग मध्ये आहे, तर हा आतमध्येच जाणार, काही टेन्शन नाही. आणि ब्लाउज पीस असं दिलेलं आहे. तर थ्रेड वर्क मध्ये हे जे बुट्टी जी दिली आहे ना पूर्ण साडीवर, तर तशीच इथे दिव्याची डिझाईन आहे. दिवा काढलेला आहे आणि अशी दिव्याची व्हाईट कलरच्या थ्रेड मध्ये बुट्टे आहेत. तर असा ब्लाउज आहे आणि त्याची ही बॉर्डर आहे. ओके. तर आता तुम्ही यावरती याचाच ब्लाउज शिवून पण घालू शकता, किंवा जसं मी आज हा व्हाईट कलरचा ब्लाउज घातलेला आहे तर असा पण घालू शकता. हा असा ब्लाउज, व्हाईट कलरचा ब्लाउज पण खूप छान दिसतो. त्यानंतर यामध्ये छान असा ब्राईट येल्लो कलर मी आणलेला आहे, कारण बऱ्याच जणांना येल्लो आवडतो. माझ्या मिस्टरांना पण येल्लो अतिशय आवडतो. तर हा ना मस्टर्ड येल्लो नाही म्हणणार मी, मस्टर्ड येल्लो पेक्षा थोडासा ब्राईट आहे. ठीक आहे. तर एकदम येल्लो नाहीये किंवा लेमन येल्लो किंवा असे येल्लोज नाहीये, असा असा येल्लो आहे. तर हा असा कलर आहे ही साडी आणि हा त्याचा पदर. ओके. आणि छान अशा टॅसल्स पण आहे. तर ही साडी पण अशा छोट्या मोठ्या ओकेजन साठी, जसं आता गौरी गणपती येत आहे आणि बऱ्याच जणांना गणपतीमध्ये वगैरे साड्या नेसायच्या असतात, तर कधी असं जरी काठाची वगैरे साडी नाही नेसायची, हलकी फुलकी नेसायची, तर फेस्टिवल साठी हा कलर एकदम परफेक्ट आहे. किंवा तुम्ही रक्षाबंधनला जात असाल
तर रक्षाबंधनला भावाकडे जात असाल तर तेव्हा पण ही साडी तुम्ही नेसून जाऊ शकता. तर इतकी सुंदर साडी आहे ही. त्याच्यामधला गुलाबी कलर जो आहे पिंक आहे, तो छान असा लाईट, खूप लाईट नाही खूप डार्क नाही, असा पिंक कलर आहे तो. आणि याच्यामध्ये मी एक छान असा पेस्टल कलर आणलेला आहे, कारण काय काही जणांना अगदी लाईट कलर आवडतात, तर पेस्टल कलर्स आवडतात, तर त्याच्यामध्ये हा एक कलर आणलेला आहे. त्याच्यामध्ये अजून 2-3 कलर्स होते, पण म्हटलं हे जे कलर्स आहेत ते सगळ्यांना आवडणारे आहेत. तर हा बेज कलर आहे. ठीक आहे. इथे ना ही जी जरी आहे ना ती इतकी सुंदर दिसते, म्हणजे पदरावरची जी जरी आहे, हे जे तुम्हाला काम दिसतंय ते खूप सुंदर आहे. म्हणजे विविंगच आहे आणि पॉवरलूम आहे. हे बघा पॉवरलूम आहे, असे धागे दिसते. ओके. पण जेव्हा तुम्ही नेसाल तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे. आणि यावरती आहे ना थोडासा डार्क कलरचा ब्लाउज तुम्ही घाला, म्हणजे जसं रेड छान दिसेल, ग्रीन छान दिसेल, व्हाईट वरती पण छान दिसेल. काही ठिकाणी अशा ठिकाणी जायचं आहे जिथे आपल्याला डार्क कलर, डार्क शेड्स नाही वापरायचे, तर तुम्ही व्हाईट वरती पण घालू शकता, कारण यामध्ये व्हाईट आहे, व्हाईट बुट्टी आहे. पण जर तुम्हाला थोडासा या कलरला पॉपअप करायचं असेल तर असा छान असा पिंक कलर वगैरे पण, मी जो नेलपेंटचा लावलाय तो असं मी बघितलं तर छान दिसत होतं, तसं पिंक कलरचा, रेड कलरचा, ग्रीन कलरचा, अजून ब्लॅक कलरचा पण छान असा वर्कवाला वगैरे तुमच्याकडे ब्लाउज असेल तर तो पण तुम्ही यावरती घालू शकता, खूप छान दिसेल. ही साडी तुमच्या अंगावर कशी दिसू शकते, ती किती ट्रान्सपरंट आहे, किती ती फुगते, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण हा असा व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुम्हाला पण कळतं की साडी कशी बसते. तर हे बघा अतिशय छान बसलेली आहे, अजिबात फुगत नाही, तुम्ही बघत आहात बघा. आणि छान असा हा पदर तुम्ही पिनअप पण करू शकता, जशी तुमची चॉईस असेल. तर आजची ही साडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे जर तुम्ही YouTube वरतून बघत असाल, आणि हो हे सांगायचं राहिलं की हा जो चोकर आहे ना मी खूप आधी मुंबईवरून घेतलेला आहे. कोलाबा कॉजवेचा मी व्हिडिओ पण बनवला होता, आपल्या याच चॅनलवरती आहे. तर तिथे जाऊन मी शॉपिंग केली होती आणि ती शॉपिंग पण मी तुमच्याशी शेअर केली होती, तिथून मी हा घेतलेला होता. पण मी आत्तापर्यंत हा घातलेला नाहीये, पण आज या साडीवरती मी जस्ट घालून बघितला तर इतका सुंदर दिसत होता, म्हटलं आता हाच घालूया. आणि कानातले पण नाही घातले, कारण कसं चोकर वगैरे असं मोठं काहीतरी घातल्यावर कानातले नाही घातले तरी चालतात. आणि हातामध्ये कड घालायचं राहिलं, म्हणजे विसरले मी घालायचं, पण मग असंच ऑक्सिडाइज तुम्ही हातात पण काहीतरी घाला. आजची ही कॉटन जामदानी साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, जर तुम्ही YouTube वरून बघत असाल तर. आणि Instagramवर बघत असाल तर DM करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा याची प्राइस वगैरे जाणून घेण्यासाठी. तर चला बाय.